नमस्कार मित्रांनो, US100 ॲडव्हान्स कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। ॲडव्हान्स रिव्हिजन कोर्स म्हणूया आपण, कारण की ऑलरेडी US100चा जो 5 मिनिटाचा कोर्स आहे तो आपण ॲप्लिकेशनवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहायला पाहिजे आतापर्यंत आणि मगच हे व्हिडिओ पाहायला पाहिजेत। ठीक आहे, बघा ॲप्लिकेशनवरती जो कोर्स आहे, आधी ॲप्लिकेशन कोणते आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बघा। मराठी ट्रेडर रबी म्हणून ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोरला आहे, तुम्ही सर्च करू शकता मराठी ट्रेडर रबी। तिथे जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, मोबाईल नंबर टाकून रजिस्टर व्हा। आत आल्यानंतर ऑल इन वन बॅच म्हणून एक कोर्स आहे, तिथे काहीतरी ₹1 प्राइस आहे, ते पे केलं की तुम्हाला व्हिडिओ अनलॉक होऊन जातात। ठीक आहे, आता बघा महत्वाची गोष्ट, त्यात गेल्यानंतर तुम्हाला त्यात PDF दिसतील, बेसिकचे व्हिडिओ आहेत, ॲडव्हान्सचे व्हिडिओ आहेत, लाईव्ह बॅचचं रेकॉर्डिंग आहे। ह्याच्यापेक्षा भारी कोर्स मला वाटत नाही कुठला असेल, एवढं सगळं त्याच्यामध्ये अपलोड केलेलं आहे। तो कोर्स तुम्ही सगळ्यांनी नीट बघायचा आहे। डिसेंबर महिन्यामध्ये कमीत कमी 2-3 वेळा बघा। ओके, ते बघितल्यानंतर हे व्हिडिओ युट्यूबचे बघायला चालू करा, किंवा हे युट्यूबचे व्हिडिओ बघितले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तो कोर्स बघणं मॅन्डेटरी आहे बघा। त्याच्यामध्ये खूप सारे नॉलेज सगळं सांगितलेलं मी, सगळ्याच्या सगळं जे काही राहिलं असेल असं वाटतंय मला, ते सगळं मी इथं तुम्हाला सांगून देईन। ठीक आहे, आता बघा मी ऑलरेडी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलता, 10 मिनिटं बोलत बसलो होतो आणि त्याच्यानंतर मला बघितलं तर मी रेकॉर्डिंग चालू झालेलं नव्हतं, फक्त मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू होतं, तर सगळा घोळ झाला। आता बघा पहिला व्हिडिओ आपण बनवूया ट्रॅपवरती बनवू। ट्रॅप नेमकं असतात काय, ट्रॅप माहित असणं गरजेचं आहे। आपण काय करतो US100 मध्ये ट्रॅप ट्रेडिंग करतो बघा। त्यासाठी तुम्हाला अगोदर बेसिक सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत, कॅन्डल काय असते, सपोर्ट काय असतो, रेजिस्टन्स काय असतो, एवढ्या गोष्टी माहित पाहिजे, फक्त कॅन्डल, सपोर्ट आणि रेजिस्टन्स। ठीक आहे, ह्या गोष्टी माहित असतील तर तुम्हाला ट्रॅप समजून जाईल। आता सपोर्ट म्हणजे काय बघा, मी शॉर्टमध्ये सांगेन। सपोर्ट म्हणजे काय, जिथून मार्केटने एक चांगला बाउन्स बॅक दिलेला आहे त्याला काय म्हणायचं, सपोर्ट। ओके, जिथून मार्केटनं खाली पडताना एक चांगला बाउन्स बॅक दिलाय म्हणजे अपसाइडला गेलाय त्याला म्हणायचं सपोर्ट। अपसाइड चाललेलं मार्केट एखाद्या लेवल पासून खाली येणं त्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स। ठीक आहे, सपोर्ट कळलं, रेजिस्टन्स कळलं। आता मार्केटमध्ये होतं काय नेमकं, मार्केट चालतं कशावरती बघा। ही जी सपोर्ट लेवल आहे, आपल्याला युट्यूबवरती सगळीकडं आणि रिटेलर लोकांचा माइंडसेट काय माहितीये का, की सपोर्टवरून मार्केट अपसाइडला जातं, हा सगळ्यांचा माइंडसेट आहे। तर आपण काय करतो की हिस्ट्रीमध्ये असा सपोर्ट दिसला, मार्केट ज्यावेळेस नेक्स्ट टाइम इथं येतं, इथून अपसाइड चाललं की आपण बाय करायला चालू करतो। तर ही सगळी रिटेलर लोक असे ट्रेड करतात की सपोर्टवरून आपल्याला बाईंग करायची आहे। मग मार्केट काय करतं, यांना ट्रॅप करतं, यांचे स्टॉप लॉस डाऊन साईडला अवेलेबल होतात। बरोबर, बाय केला म्हणजे स्टॉप लॉस कुठं असणार, खाली असणार आहे। मग यांचे स्टॉप लॉस डाऊन साईडला अवेलेबल झाले की मार्केट यांचे स्टॉप लॉस हंट करायला येतं। तर ही काय झाली, ट्रॅप ट्रेडिंग। अजून सपोर्टवरती कसा ट्रॅप होतो, सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की सगळे रिटेलर लोक काय करतात, सेल करायला चालू करतात। चला आता सपोर्ट ब्रेकडाऊन झालेला आहे, आपण सेल करूया। मग त्यांचे स्टॉप लॉस कुठे अवेलेबल होतात, अपसाइडला अवेलेबल होतात, आणि मग मार्केट काय करतं, यांचे स्टॉप लॉस हंटिंग करण्यासाठी अपसाइडला मोमेंटम करतं। कशी करतो, परफेक्ट स्ट्रॅटेजी काय आहे, एंट्री कशी बनवायची, स्टॉप लॉस कुठं टाकायचा, टार्गेट कुठं टाकायचा, सगळंच्या सगळं सांगतो। व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा, मला पण इंटरेस्ट आला पाहिजे युट्यूबवरती व्हिडिओ बनवायला। ठीक आहे, आता बघा अपसाइड मोमेंटम करताय सांगितलं, हा झाला सपोर्टवरचा ट्रॅप। सेम रेजिस्टन्स वरती पण असा ट्रॅप होतो। सपोज करा ही एक रेजिस्टन्स लेवल आहे, हिस्ट्रीमध्ये मार्केट इथून असं डाऊन साइड फॉल केलेला आहे। ओके, मग नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मार्केट इथं जातं 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 त्यावेळेस सगळ्या लोकांना वाटतं की मार्केट इथून फॉल करेल, मग रिटेलर सगळी इथं सेल साइडला पोझिशन बनवायला चालू करतात। मार्केट यांना ट्रॅप करतं, अपसाइड मोमेंटम करतं, स्टॉप लॉस हंटिंग त्यांची होऊन जाते। आता अशी एखादी रेजिस्टन्स लेवल असेल, त्याचा जाऊन जर मार्केट ब्रेकआउट करत असेल, ब्रेकआउट झाल्यानंतर सगळेजण काय करायला चालू करतात, बाय साइडला पोझिशन बनवायला चालू करतात। जसे ते बाय साइडला पोझिशन बनवतात, कशी बनवतील बा ते बाय साइडला पोझिशन, असे बाय साइडला पोझिशन बनवतील, असा स्टॉप लॉस ठेवतील, असं टार्गेट ओढतील। बरोबर, असं त्यांनी केलं की मार्केट काय करतं, येतं, त्यांचा स्टॉप लॉस खातं, मग अपसाइड मोमेंटम करतं। आता परत तुमच्यासोबत पण भरपूर वेळा झाला असेल बघा, तुम्ही एंट्री बनवता, मार्केट तुमचा स्टॉप लॉस हिट करतं आणि मग तुमच्या डायरेक्शनमध्ये मोमेंटम करतं। ही असते स्टॉप लॉस हंटिंग। मार्केट वीक हँड्स, रिटेलर्स यांना हाकलून देण्याचं फक्त आणि फक्त काम करतं, लिक्विडिटी घेतं आणि मुवमेंट करतं। तर अशा प्रकारे ट्रॅप होतो। कसं असतं बघा, मार्केटमध्ये 100 रुपयाचा एखादा शेअर आहे, 100 रुपयाचा शेअर आहे, तो सेल करायचा, एखाद्याला सेल करायचा, त्याला त्याचा शेअर जर सेल करायचा असेल तर इकडं बाय करणारा व्यक्ती कोणी ना कोणी पाहिजे। बरोबर, एखाद्याला सेल करायचा असेल तर एखादा बाय करणारा व्यक्ती इथं पाहिजे।
मग होतं काय मार्केटमध्ये, ज्या बिग बँक्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, ऑपरेटर्स आहेत, हेज फंड्स आहेत, यांच्या क्वांटिटी खूप हेवी असतात, खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या क्वांटिटी असतात. मग त्या क्वांटिटी त्यांना जर सेल करायचे, बरोबर, काय करायचे, त्यांना क्वांटिटी त्यांच्या सेल करायचे, तर इकडं आपल्यासारखे रिटेलर कोणी ना कोणी बाय करणार पाहिजे, कोणी ना कोणी पाहिजे बाय करणार. ठीक आहे. मग छोट्या बँक्स असतील, छोटे इन्स्टिट्यूशन्स असतील, ह्यांनी सेल केलं तर ती लोक बाय करणार आहेत, बरोबर. मग ही लोक काय करतात, आता ह्यांना तर सेल करायचं आहे, ही लोक काय करतात, असं रेजिस्टन्सचा ब्रेकआउट मार्केटमध्ये घडवून आणतात. मग रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यावर सगळे लोक काय करायला चालू करतात, बाय साईडला पोझिशन बनवायला चालू करतात आणि ऑटोमॅटिकली त्यांना बायच्या क्वांटिटी सापडून जाते, बरोबर. आणि मग हे काय करतात, त्यांच्या क्वांटिटी सेल करून टाकतात आणि अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रॅप क्रिएट केला जातो. ओके, समजत असेल, ही एक थिअरी झाली मार्केटची. ह्याला रिअलमध्ये कसं अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला मी एकदम स्पष्ट क्लिअरली सांगतो, स्ट्रॅटेजी देतो सगळ्यांना, ऑलरेडी दिलेल्या आहेत, नीट क्लिअरली देतो. अजून काही त्याच्यामध्ये राहिला असेल तरी तेही देतो, खूप सगळे बॅक टेस्टिंग करून देतो. फ्रंटमध्ये तर आपण डेलीच्या डेली ट्रेड पकडतोय, डेलीच्या डेली म्हणजे बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द दिवशी आपल्याला ट्रेड भेटून जातो आणि परफेक्ट भेटून जातो. ठीक आहे. आता या ट्रॅपसाठी लेवल कोणकोणते इम्पॉर्टंट ड्रॉ केले जातात बघा. क्लोजिंग प्राइस आहे, सायकोलॉजिकल नंबर आहे, त्यानंतर डे हाय आहे, डे लो आहे, डे हाय, डे लो, क्लोजिंग प्राइस, सायकोलॉजिकल नंबर, या सगळ्या गोष्टी ड्रॉ केल्या जातात, कारण याच लेवलवरती मार्केटमध्ये ट्रॅप होत असतात. ठीक आहे. आता बघा मी दाखवतो तुम्हाला, मी ऑलरेडी हे बघा ड्रॉ करून त्या व्हिडिओसाठी ड्रॉ केलं होतं, एवढं सगळं माझी मेहनत सगळी वाया गेली. 1 मिनिटामध्ये याला रिमूव्ह करतो. वाटलं सर असं करेन मी, एकच व्हिडिओ, 1 किंवा 2 व्हिडिओ बनवेन, 2 व्हिडिओमध्ये सगळं संपवण्याचा प्रयत्न करेन. शॉर्टमध्ये नाही, एकदम डीपमध्ये सांगतो, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, आता सपोज करा आज रविवार आहे, सुट्टी आहे मार्केटला, उद्या मार्केट ओपन होणार आहे, तर त्या ट्रेड करण्यासाठी आपण कोणकोणते लेवल ड्रॉ करून घेणार. हे बघा, इथं क्लोजिंग प्राइस, मार्केटची क्लोजिंग प्राइस, जिथं मार्केट क्लोज झालाय तिथं क्लोजिंग प्राइस असते. मार्केट किती वाजता क्लोज होतं बाबांनो, 2:30 वाजता क्लोज होतं. कधीच्या, रात्रीच्या. चालू कधी होतं, 8 वाजता चालू होतं आणि 2:30ला क्लोज होऊन जातं. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. 2:30ची क्लोजिंग प्राइस आहे ती इथं आपण ड्रॉ करून घ्यायची असते. कालच्या दिवसाची क्लोजिंग प्राइस ड्रॉ केली. ओके, लास्ट दिवसाचं सांगतो मी फक्त. त्यानंतर काय करतो ड्रॉ आपण, डे हाय, डे हाय, क्लोजिंग प्राइस, डे लो. डे लो म्हणजे काय, जिथं मार्केट सगळ्यात डाऊन आलं होतं, म्हणजे त्या दिवशी सगळ्यात डाऊन आलेली जी प्राइस आहे त्याला म्हणायचं डे लो. तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. क्लोजिंग प्राइस ड्रॉ केली. सायकोलॉजिकल नंबर 21,000चा ड्रॉ केला आहे. त्यानंतर काय ड्रॉ करणार, इम्पॉर्टंट, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. हा बघा, हा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे का आपल्यासाठी, आहे इम्पॉर्टंट, कारण इथून मार्केटनं एक चांगली अपसाइड मोमेंटम केलेली आहे, म्हणजे रिटेलर या लेवलला ड्रॉ करणार आहेत. मग आपण पण ही लेवल ड्रॉ करून घ्यायची, त्याच्यावरती ट्रॅप कशा प्रकारे होतो ते आपल्याला शोधायचं आहे. तर अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ केल्या. अजून काय आहे का बाबा, हो बघा, खाली सायकोलॉजिकल नंबर आहे, खाली हे सपोर्ट आहेत बघा, हे पण स्ट्रॉंग सपोर्ट आहेत, ह्यांना आपण ड्रॉ करून घ्यायचं, फक्त बायच्या पोझिशन बनवायच्या नाही त्याच्यावरती. हे बघा, हा एक सपोर्ट, जर मार्केट एवढं खाली आलं तर यांना आपण यूज करणार आहे. मार्केट इथं क्लोज झालं याचा अर्थ इथंच कुठं ओपन होणार आहे. जास्त गॅप डाऊन होतं का मार्केट, कधीतरी होतं तसं, दररोज होत नाही. तर एवढ्या लेवल ड्रॉ करून घेतला. वरती पण बघा रेजिस्टन्स असेल एखादा दुसरा. हा बघा, हा वाला एक रेजिस्टन्स आहे, मार्केटनं चांगला फॉल केलेला आहे. त्यानंतर हा वाला एक रेजिस्टन्स आहे, मार्केटने एक चांगला फॉल केला आहे. तर अशा लेवल आपण ड्रॉ करून घ्यायच्या. पहिल्या 1 तासामध्ये एक चांगला परफेक्ट ट्रेड 100% सापडून जातो, आपण तेवढाच पकडायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे लेवल ड्रॉ करायचे आहेत. मी तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी या लेवल ड्रॉ करून दाखवले आहेत. सपोज करा कालच्या दिवसासाठी आपण कोणकोणते लेवल ड्रॉ केले होते बघा. सपोज ना कोणते ड्रॉ केले ते बघूया आपण. ही बघा, ही क्लोजिंग प्राइस ड्रॉ केली आपण. हा डे लो ड्रॉ केला. डे लो समजतोय का बघा, जिथं मार्केट सगळ्यात डाऊन आलं त्याला काय म्हणायचं, डे लो. थोडासा झोन ड्रॉ करू शकता तुम्ही, कारण छोटीशी वीक पण राहते, बॉडी पण राहते तिथं, नो प्रॉब्लेम. त्यानंतर डे हाय कुठं आहे, हा बघा, हा वाला काय मार्केटमध्ये डे हाय आहे, डे लो आहे, क्लोजिंग प्राइस, सायकोलॉजिकल नंबर आणि हा वाला सपोर्ट. ओके, एवढ्या सगळ्या लेवल आपण पुढच्या दिवसासाठी ड्रॉ करून ठेवतो. फक्त लेवलवरच नाही, मार्केटमध्ये ट्रॅप हा सेंटिमेंटल सुद्धा होत असतो. तो कसा होतो, काय होतो, मी हळूहळू ज्यावेळेस चार्ट एक्सप्लेन करायला चालू करेन त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. मगाचा व्हिडिओ 10 मिनिटाचा झाला होता, त्याच्यामध्ये फक्त मी लेवल ड्रॉ कशा करायला सांगितलं होतं. आता ट्रॅप प्लस लेवल सांगितलेलं आहे, तरी पण व्हिडिओ 10 मिनिटाचा झालेला आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ह्या लेवलवरती मार्केटमध्ये ट्रॅप होतात, डे लो, डे हाय, क्लोजिंग प्राइस, सायकोलॉजिकल नंबर. अजून ट्रॅप कशावरती होतात, पॅटर्नवरती ट्रॅप होतात. एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, कप अँड हँडल, हेड अँड शोल्डर, एक 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 वळीनं सगळं तुम्हाला सांगायला चालू करेन मी.
ठीक आहे. आजच्यासाठी माझ्या हिशोबाने एवढंच सफिशियंट आहे. आता तुम्ही काय करा, ह्या लेवल ड्रॉ केले. आता तुम्हाला नक्कीच काही ना काही कन्फ्युजन असेल की ही लेवल का नाही ड्रॉ करायची, ती लेवल का नाही ड्रॉ करायची. तर हे बघा, तुम्हाला एक सेल्फ स्टडीचा भाग सांगतो मी. तुम्ही नेहमी समोरच्याला क्वेश्चन येऊन विचारण्यापेक्षा ते स्वतः थोडंसं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करा. ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे की जेवढं तुम्हाला स्वतः शोधून काढचाल तुम्ही, ते तुमच्यासाठी नॉलेज होऊन जाईल, ती तुमची स्ट्रॅटेजी होऊन जाईल. मी सांगितलं सगळं तर ते तुम्हाला लागू पडणार नाही इझिली. मी फक्त तुम्हाला नॉलेज देईन भरपूर असं. बाकी त्यातल्या अंतर्गत गोष्टी तुमची तुम्हाला शोधाव्या लागतील. जसं बघा, तुम्हाला वाटलं की बाबा एखादी लेवल ही मला लेवल ड्रॉ करायची, कोणती, ही वाली, तर ही का नाही ड्रॉ केली, असं तुमच्या मनामध्ये 100% प्रश्न आला असेल. आता ही लेवल का नाही ड्रॉ केली, तर हे काय करायचं, तुम्ही ही लेवल ड्रॉ करायची आणि त्याच्यावरती जाऊन चेक करायचं मार्केटने नेमकं केलं काय. ठीक आहे. तुम्ही काय करायचं, आता मी लाईव्ह मध्ये मार्केट चालू असताना काय करतो, बाबा हा ही लेवल आहे, मी ड्रॉ करून बघतो, हा हिच्यावरती कसं रिस्पेक्ट करते मार्केट, काय करतं मार्केट. तुम्ही काय करायचं, तुम्ही बॅक टेस्टिंग मध्ये ही लेवल ड्रॉ करायची. हा ठीक आहे, ड्रॉ केली, हिचा ब्रेकआउट झाला, काय झालं, ट्रॅप झाला का, हिच्यावरून सपोर्ट घेतला, ट्रॅप झाला का, हे तुम्ही विचार करायचा. सेम हिस्ट्रीमध्ये अशा लेवल ड्रॉ करून बघायच्या, त्या लेवलवरती कसं झालेलं आहे, आणि मग मार्केटमध्ये फ्रंट टेस्टिंगमध्ये म्हणजे लाईव्ह ट्रेड करताना तुम्हाला ते वर्किंग होतं बाबा की हा हे असं असतं मार्केटमध्ये. शेवटी सायकोलॉजी सगळी सेम आहे. सायकोलॉजी काय आहे, सपोर्टला बाईंग केलं की मार्केट स्टॉप लॉस हंटिंग करतं, सपोर्टचा ब्रेकडाऊन केलं की रिटेलर सेल करतात, मार्केट अपसाइड मोमेंटम करतं. ही सायकोलॉजी सगळ्यांच्या मागे जी थीम आहे ना ती एकच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. काही वेगळं नाहीये, फक्त ते तुमच्या हातून आलं पाहिजे. हा ट्रॅप असा होतो, ही गोष्ट अशी होते, हे तसं होतं, हे होतं, त्या होतं, तुमची तुम्हाला आलं पाहिजे. आता तुम्ही काय करायचं, प्रत्येक हे बघा, हे सगळे दिवस आहेत, सगळे दिवस घोळून पेले पाहिजे तुम्ही. सेम चार्ट छापून येतो समोर, काय म्हणतो मी, सेम चार्ट छापून येतो. जसं हा दिवस बघा तुम्ही, आता इथं मार्केट चालू झालं, इथून मार्केट अपसाइड गेलं, डाऊन साइड आलं, लोचा ब्रेकडाऊन केला, कुठे गेले मार्केट, अपसाइड मोमेंटम केली मार्केट, बरोबर. तर या इकडं परवा दिवशी आपण ट्रेड पकडला होता हवाला, कुठे गेला, हा हे बघा, इथं मार्केट चालू झालं, अपसाइड गेलं, डाऊन साइड आलं, लोचा ब्रेकडाऊन केला, बाय साइड ट्रेड घेतला, अपसाइड मोमेंटम केले मार्केटनं. सेम आहे मार्केट, काय ना छापून येतंय पुढे. मी सांगून तुम्हाला घ्यायला लागलो, US100 छापतंय मार्केट, मागचं रिपीट होतंय, मागचं फक्त घोळून पॅच चार्टला पाड झाला पाहिजे चार्ट, हे असंच होतंय. 100% होतं ते US100 मध्ये. तुम्हाला मी खूप दिवसापासून सांगतो, ज्यावेळेस पासून आपलं पेज इंस्टाग्रामवरती चालू आहे त्यावेळेस पासून सांगतोय की US100 चार्ट मागचा आहे असं रिपीट करतं. भरपूर अशी बॅक टेस्टिंग करायची, एवढी बॅक टेस्टिंग करायची ना, पुढं काय होणार आहे असं कॅन्डल प्रेडिक्ट करता आल्या पाहिजेत आपल्याला, मार्केटमध्ये ग्रीन बनल की रेड बनल. ठीक आहे, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून व्हिडिओ कसे पाहिजेत ते पण सांगा. मी आपलं ट्राय करेन एक चांगला असा युट्यूबवरती कोर्स बनवण्याचा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.